पावसाळी भाज्या लावण्याची आता तयारी चालू आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की हा ग्रो बॅग्स कशा बनवायच्या हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं। नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान, स्वागत आहे तुमचं टेरेस टू टेबल मराठीमध्ये। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये लावणार आहोत काही भाज्या, म्हणजे आपण बियांपासून रोपं कशी करायची वगैरे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बरं, आता काही ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन की ती रोपं कशी करायची आणि त्याच्यामध्ये काय आपण कसं लावणार आहोत। काही मी तुम्हाला सांगेन की आपण कुठली लावू शकतो रोपं, तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा, कारण की सगळ्या बिया मी लावलेल्या नाहीयेत। कुठल्या अजून आपण लावू शकतो किंवा कुठली रोपं अजून आपण लावू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी मी लावणार आहे आलं। तर आल्याला बघा किती मस्त मोड आलेत। मी बाजारात ना असं मोडवाला आलं शोधत होते, पण मला मिळत नव्हतं खूप दिवस झाले। पण जेव्हा मला मिळालं तेव्हा मी घेऊन आले आणि आता बघा त्याला ना मी असं नॅपकिन मध्ये ठेवून अजून छान मोड आणून घेतलेत, म्हणजे आपलं आलं जे आहे ते व्यवस्थित फुटेल। जर का तुम्हाला असं आलं मिळालं की ज्याला मोड कमी आहेत, तर तुम्ही नॅपकिन थोडासा ओला करून त्याच्यात गुंडाळून ठेवू शकता 2-3 दिवस। फक्त त्याला मध्ये मध्ये हवा पण द्या, नाहीतर जास्ती जर का पाणी झालं किंवा जास्ती ओलं झालं तर आलं कुजून जाऊ शकतं, किंवा तुम्ही गोणपाटात सुद्धा त्याला ठेवू शकता। आता हे बघा मी असं आलं सगळं जे आहे ते ठेवलेलं आहे ग्रो बॅग मध्ये। आणि आता हे ग्रो बॅग मध्ये सुद्धा जास्ती पाणी झालं तर हे कुजून जाऊ शकतं, म्हणून आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी वापरायच्या आहेत। एक म्हणजे आपली जी राख आहे ती, तर तुमच्याकडे अगदीच राख नसेल तर दुसरी गोष्ट मी जी सांगणार आहे ती तुम्हाला वापरायची आहे, जी तुम्हाला बाजारात इझिली मिळेल। राख तुम्हाला बनवता येत असेल तर ती नक्की बनवा, खूप चांगली असते ही, जेणेकरून तुमचं आलं जे आहे ते व्यवस्थित राहील, ते कुजणार नाही। आता बघा मी इकडे राख घातलेली आहे। आता त्याच्यानंतर मी घालते इकडे ही पावडर, हिरव्या रंगाची जी पावडर मी वापरते आहे ती अँटी फंगल पावडर आहे, तर तुम्ही सुद्धा वापरू शकता ती, मी तुम्हाला दाखवेन सुद्धा। हे बघा असं हिरव्या रंगाची आहे आणि सिक्सर नाव आहे त्याचं, पण तुम्ही कुठलीही ब्रँडची कुठलीही वापरू शकता। अँटी फंगल तुम्हाला जे जिथे बियाणं वगैरे मिळतं त्या दुकानांमध्ये मिळेल, नाहीतर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ती पावडर मिळेल। तर अँटी फंगल पावडर घालणं खूप गरजेचं आहे। आता हे सगळं आपण घातल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला माती घालायची आणि एक छान मातीचा त्याच्यावर लेअर तयार करायचा आहे। म्हणजे आपल्याला आलं लावायला फक्त एवढंच करायचंय, खूप काही त्याला वेगळं करायचं नाहीये। हे ज्याच्यामध्ये आपल्याला आलं लावायचं त्याच्यातच आपण लावणार, याला परत काढायचं नाही, काही करायचं नाही। हे एकदा लावलं की लावलं। तर हे बघा मी माती सगळी स्प्रेड केली त्याच्यावर, आणि मग आता जेव्हा हे लावून झालंय आपलं, तेव्हा ह्या मातीला आपण पाणी देणार आहोत। तर काय करायचं की मी एका बॉटलला, म्हणजे जे झाकण असतं बॉटलचं, त्याला भोकं पाडले आणि त्याच्याने मी पाणी घालते। तुम्ही पाईपाने जर घालत असाल तर तुम्हाला एकदम हळू घालायचं आहे, असं बादलीने धबाधबा पाणी त्याच्यावर ओतायचं नाही, जेणेकरून आपलं आलं व्यवस्थित राहील आणि आपण त्याला पाणी सुद्धा देऊ। आता चला दुसरं बियाणं लावूयात, तर हे आहे पडवळ। मी माझ्या लोकल एका शॉपमधनं घेतले, त्यामुळे ह्या पडवळच्या बियांचं पॅकेट मला असं लूज मिळालंय, तर मी तुम्हाला म्हणून ते सांगते। दुसरे पॅकेट्सवर मी तुम्हाला नावं पण दाखवेन। तर हे पडवळ आहे, पडवळ मी 3-4 लावतेय। आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हे बघा अशी बी आहे पडवळाची, की आपण जेवढं लावतो ना तर सगळेच येतील असं नाही, 100% त्याचा जर्मिनेशन रेट नसतो। दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काही रोपं जी आहेत ती थोडीशी लेगी होतात किंवा ती तेवढी चांगली होत नाहीत, मग आपल्याला ती डिस्कार्ड करायला लागतात। तर त्यामुळे तुम्हाला जेवढे लावायचे असतील ना त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही रोपं बनवा, म्हणजे तुम्हाला 10 रोपं लावायची असतील तर 15 तरी बनवा। दुसरं आता मी इकडे लावते ते म्हणजे कारलं। तर कारली मी 4-5 लावतेय। तर ही बघा ही पण बियाणं असे। आता मी तुम्हाला ह्याचं पॅकेट दाखवलं, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर कारलं वगैरे सगळं वाचता आलं। मी कुठल्याही कंपनीचं प्रमोट करत नाहीये, कारण की मला हे लोकल शॉपमध्ये ज्या कंपनीचं मिळतं ते मी घेऊन येते आणि ते मी लावते। तर असं काही एक कुठली पर्टिक्युलर कंपनी असं मी नाही लावत। आता ही आहे दुधी, दुधीच्या पण मी 4-5 बिया इकडे लावणार आहेत, आणि मग रोपं झाली की आपल्याला त्यांना ट्रान्सफर करायचंय। ते कधी करायचं, कसं करायचं, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवेन। बरं, आता ही जी माती मी तयार केली आहे ती सुद्धा व्यवस्थित खत बीत घालून तयार केलेली माती आहे, जी तुम्हाला ग्रो बॅग कशी बनवली तो व्हिडिओ तुम्ही बघितलात तरी कळेल। हे आहे पापडी, पापडीचं बी आहे। तर आता आपण ह्याच्यात पापडी सुद्धा लावणार आहोत, पण ह्या पण सुट्ट्या मिळालेल्या बिया, त्यामुळे त्याच्यावर नाव नाहीये। आता हे बघा अशा मी 4-5 त्या पण लावल्यात। तो बेल पण असू शकतो किंवा बुशी सुद्धा असू शकते, कुठली निघते ती मलाही नक्की माहिती नाहीये। तर आता आपण बघूयात पुढे की कसं त्याचं हे होतंय। नंतर मी लावते भेंडी।
भेंडी जी आहेत ती मला जास्ती हवी आहेत त्याची रोपं, त्यामुळे मी जास्ती इकडे मला वाटतं 8-10 इकडे मी हे केलेली आहेत, भेंड्यांसाठी भोकं बनवली आहेत आणि एक अख्खी जी माझी हे आहे म्हणजे कुंडी आहे ती मी भेंड्यांसाठी वापरते. तर ह्या कुंड्या पण मी तशाच तयार केलेल्या ज्याच्यामध्ये माती, शेणखत, थोडीशी निमखळी, थोडी राख, त्याच्यानंतर तुमच्याकडे असेल तर वर्मी कंपोस्ट किंवा किचन कंपोस्ट असं सगळं घालून तयार करायची आहे. जेणेकरून जेव्हा आपली झाडं येतील म्हणजे सॅपलिंग्स तयार होतील, रोपं, त्यांना पहिल्यापासूनच छान पोषण मिळेल. आता आपण लावणार आहोत काकडी. काकडी पण मी 5-6 बिया लावणार आहेत. हे बघा अशा काकडीच्या पण छान हेल्दी बिया दिसतात. मला असं वाटतं की चांगली रोपं येतील. टेम्परेचरवर पण थोडं असतं. आमच्याकडे टेम्परेचर खूप जास्ती होतं म्हणून मी एवढे दिवस बियाणं लावत नव्हते. कारण जर का जास्ती टेम्परेचर असेल तर बियाणं येत नाही. साधारण 30च्या आसपास टेम्परेचर असेल तर येतील. तर आता थोडं टेम्परेचर कमी होते त्यामुळे मी बियाणं लावते आणि ह्याला पण तसंच आपल्याला पाणी द्यायचंय. पाणी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ द्या. तर बऱ्याच अशा भाज्या आपण लावल्यात ऑलरेडी, पण ह्याच्या व्यतिरिक्त शिराळी, घोसाळी, त्यानंतर लाल भोपळा, वांगी, त्याच्यानंतर मिरची, ह्या सगळ्या सुद्धा भाज्या तुम्हाला लावता येतात. तर त्यात तुम्ही लावा. वांगी आणि मिरची मी लावली नाहीये कारण की माझ्याकडे ऑलरेडी आहेत. ती रोपं 2 ते 3 वर्ष चालतात. म्हणजे ते जेव्हा एक सर्टन हाईटचं झाड होतं त्याच्यानंतर त्याला फळं धरतात. ती फळं येऊन गेली की परत त्याला फळं धरतात. ती आपल्याला काढायची गरज लागत नाही. 2-3 वर्ष ती झाडं टिकतात. बरं, त्याचं सुद्धा आपल्याला कटिंग करायचं आहे. कसं करायचं, काय करायचं हे मी तुम्हाला नंतर दाखवेन जेव्हा मी कटिंग करेन त्यावेळेला. पण तुम्ही जर का पहिल्यांदा लावत असाल तर तुम्ही मिरची लावू शकता, वांगी लावू शकता, वेगवेगळ्या प्रकारची वांगी लावू शकता तुम्ही. लाल भोपळा जसं मी तुम्हाला सांगितलं, शिराळी, घोसाळी, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता. आता ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एक अजून गोष्ट आहे, ती म्हणजे तोंडली. तर ही तोंडली माझ्याकडे खूप जुनं आहे. ह्याला जवळजवळ एक 4-5 वर्ष झालेली आहेत आणि हे आम्ही एकांकडनं आणलेलं. आमच्या ओळखीचे एक होते, त्यांच्याकडनं आम्ही त्याचं एक असं ह्याला खाली तुम्ही बघाल ते एक मूळ असतं, ते मूळ आम्ही घेऊन आलो आणि त्याच्यातनं आम्ही लावलेलं. तर ते सुद्धा आहे आमच्याकडे. बाकीच्या गोष्टी म्हणजे कढीपत्ता वगैरे ते तर वर्षभर राहतं. म्हणजे तुम्ही एकदा लावलं की ते परत परत आपल्याला मिळत राहतं. तर त्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओजमध्ये दाखवेन. जसं आपण गार्डनचे अजून व्हिडिओज करू तर त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. ह्या व्हिडिओमध्ये जे आत्ता लावायचं होतं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जो एक रेसिपीचा व्हिडिओ असेल आणि तसेच गार्डनचेही काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत टाटा.